नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुलसा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील जे 2023मध्ये सरळ सेवा भरती झाली त्यामधील मराठी व्याकरणाचे सराव प्रश्न बघणार आहोत। चला तर बघा, सून या शब्दाचे वचन बदला। आपल्याला यामध्ये वचन बदलायला सांगितलं आहे। सून शब्द आहे तर त्याचे वचन बदललं तर काय होईल? सुना असं योग्य उत्तर येईल। त्यानंतरचा प्रश्न बघा, मुलांनी पालकांना घेऊन यावे या वाक्याचा प्रयोग ओळखा। आपल्याला यामध्ये प्रयोग ओळखायचा आहे। प्रयोग, मुलांनी पालकांना घेऊन यावे, हे जे वाक्य आहे याचा प्रयोग ओळखला तर हे काय आहे? सकर्मक भावे प्रयोग आहे। सकर्मक भावे प्रयोग आहे, यामध्ये यावे दिलं आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा की चहा पाणी या शब्दाचा विग्रह करायला सांगितला आहे। तर चहा पाणी या शब्दाचा विग्रह केला तर चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ असा याचा विग्रह होईल, चहा पाणी। त्यानंतरचा प्रश्न आहे की अनेकवचनी शब्द सांगा। आपल्याला अनेकवचनी शब्द सांगायचे आहे। वाडा हा शब्द एकवचनी आहे आणि वाडे हा शब्द अनेकवचनी आहे, म्हणून वाडा शब्दाचा अनेकवचनी काय होईल? वाडे होईल। त्यानंतरचा प्रश्न बघा, समानार्थी शब्द सांगा। आपल्याला यामध्ये समानार्थी शब्द सांगायला विचारले आहे। देव या शब्दाचा समानार्थी शब्द आहे भगवंत, आणि हे 3 दिले आहे, राक्षस, असुर, अदैत्य। तर हे सर्व राक्षस या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। त्यानंतर प्रश्न बघा, काळ ओळखायचे आहे। आपल्याला वाक्य दिलेलं आहे काळ ओळखण्यासाठी राजू उद्या गावी जाईल, याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे, तर ते भविष्यकाळाचे उदाहरण आहे। त्यानंतरचा शब्द बघा, गोड हा शब्द दिलेला आहे आणि त्यामध्ये विरुद्धार्थी शब्द आपल्याला म्हणजे विचारला आहे। तर गोड ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? तर कडू हा होईल, म्हणून पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न बघू, भीमाने बकासुरास मारले या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे। भीमाने बकासुरास मारले भावे प्रयोगाचे उदाहरण आहे। हे रिव्हिजन करून गेलं तर एक्झामला मदतच होईल, त्यामुळे पटापटा याची रिव्हिजन करून घ्या। त्यानंतरचा प्रश्न बघा, खालील वाक्याचा विधानार्थी वाक्यात रूपांतर करा। आपल्याला विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचे आहे। केवढी उंच आहे टेकडी ही, हे उद्गारार्थी म्हणजे केवळ प्रयोगी वाक्य आहे, तर आपल्याला विधानार्थी वाक्य करायचे आहे। केवढी उंच आहे टेकडी ही, तर याचं साधं वाक्य म्हणजे विधानार्थी वाक्य कसं, ही टेकडी फार उंच आहे असं होईल। त्यानंतरचा प्रश्न बघा की खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा। समानार्थी शब्द, चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? शशी समानार्थी शब्द आहे, कशाचा? चंद्र या शब्दाचा। त्यानंतरचा प्रश्न बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला रिकामी जागा म्हणतात। तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर विशेषण म्हणतात। काय म्हणतात? विशेषण म्हणतात। त्यानंतरचा प्रश्न बघा की खालील वाक्याच्या विधानार्थी वाक्यात रूपांतर करा। शाळा सुटल्यावर थेट घरी जा, हे जे वाक्य आहे याच्या विधानार्थी वाक्य कोणतं येईल? तर शाळा सुटल्यावर घरी जावे। 3 पर्याय क्रमांक 3, शाळा सुटल्यानंतर घरी जावे हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे। त्यानंतरचा प्रश्न की 1938 साली मुंबई येथे भरलेल्या साहित्य संमेलनात व्युत्पत्ती कोणाची जबाबदारी रिकामी जागा यांच्यावर सोपविण्यात आली, असा हा प्रश्न आहे। तर कृपा कुलकर्णी यांच्यावर सोपविण्यात आली। त्यानंतरचा प्रश्न बघू, कर्मणी प्रयोगाचे योग्य उदाहरण ओळखा। आपल्याला यामध्ये कर्मणी प्रयोगाचे योग्य उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे। कर्मणी प्रयोगाचे उदाहरण, तर त्याने पेरू खाल्ला, हे जे वाक्य आहे हे काय आहे? तर कर्मणी प्रयोगाचे उदाहरण योग्य आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला रिकामी जागा म्हणतात। तर नामाबद्दल विशेष माहिती आताच बघितलं आहे आपण हा प्रश्न, त्याला काय म्हणतात? विशेषण म्हणतात। त्यानंतरचा प्रश्न आहे की विधानार्थी वाक्यात रूपांतर करा। शाळा सुटल्यानंतर थेट घरी जा, त्याचे विधानार्थी वाक्य काय होईल? शाळा सुटल्यानंतर थेट घरी जा। हे पुन्हा येत आहेत हे प्रश्न, पुन्हा दुसरा घेऊया आपण। त्यानंतरचा प्रश्न बघा
चातुर्मास, चातुर्मास हे जे शब्द दिला याच्या म्हणजे दिलेल्या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. तर चातुर्मास या शब्दाचा समास काय आहे, तर द्विगु समास आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा की मी उत्तीर्ण झालो कारण मी खूप अभ्यास केला. तर हे जे वाक्य आहे हे आपल्याला ओळखायचे आहे. हे कोणतं वाक्य आहे? मिश्र वाक्य आहे, कारण या अवयवाने जोडलेलं आहे. कोणतं वाक्य आहे? मिश्र. मी उत्तीर्ण झालो कारण मी खूप अभ्यास केला, हे मिश्र वाक्य आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, खाली शब्दाचा लिंग बदला. मुले, मुले हा शब्दाचा लिंग बदलायचा आहे. तर मुले पुल्लिंगी तर मुली स्त्रीलिंगी येईल. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालील वाक्याचे क्रियापद ओळखा. आपल्याला या ठिकाणी क्रियापद ओळखायला सांगितलं आहे. मी रोज एखादे पुस्तक वाचतो. तर या ठिकाणी क्रियापद कोणते आहे? वाचतो. वाचतो हे क्रियापद आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या शब्दाचा समास ओळखा. आपल्याला या ठिकाणी समास ओळखायचा आहे. चातुर्मास या शब्दाचा समास द्विगु समास आहे. आपण हे प्रश्न पुन्हा येत आहेत. एक मिनिट, दुसरा प्रश्न बघूया. मुले झाला. त्यानंतरचा प्रश्न आहे, मी रोज एखादे पुस्तक वाचतो. क्रियापद, या ठिकाणी वाचतो हे क्रियापद आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या वचनाच्या शब्दाचा एक वचन करा. पाणी, पाणी हा शब्द अनेक वचन आहे. तर पान हा शब्द एक वचन आहे. एक वचन शब्द पान येईल आणि अनेक वचनमध्ये पाणी होईल. त्यानंतरचा प्रश्न, खालील शब्दाची योग्य अनेक वचनी रूप ओळखा. कुत्रा या शब्दाच्या अनेक वचन काय येईल? तर कुत्रे. कुत्रे हे अनेक वचन येईल. त्यानंतरचा प्रश्न बघा, कर्मणी प्रयोगात कर्म हा प्रथमात असतो. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म कसा असतो? प्रथमामध्ये असतो. त्यानंतरचा प्रश्न, खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. समानार्थी शब्द, प्रकाश या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर प्रकाश या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? उजेड आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या शब्दाचा एकवचन करा. तर हे आता आपण हा आधीच प्रश्न बघितला आहे. पाणी या शब्दाचे एकवचन पान. त्यानंतरचा प्रश्न बघू की खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचे आहे. जहाल, जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मवाड येईल. जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मवाड येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे की विरुद्धार्थी शब्द सांगा. वर या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द वधू येईल. त्यानंतर कर्णा ही कविता कोणी लिहिली, असा हा प्रश्न आहे. कर्णा ही कविता कोणी लिहिली? कुसुमाग्रज यांनी लिहिली. कुसुमाग्रज हे टोपण नाव आहे. त्यांचे पूर्ण नाव काय आहे? विष्णू वामन शिरवाडकर. विवा शिरवाडकर यांनी ही लिहिली आहे. कोणती? कर्णा ही कविता. त्यानंतरचा प्रश्न बघा, मराठी विश्वकोश मंडळाच्या रिकामी जागा 9 वर्ष अध्यक्षा होत्या. कोण? डॉक्टर विजया वाड. डॉक्टर विजया वाड हे या 9 वर्षे अध्यक्षा होत्या. म्हणजे ह्या महिला आहेत मराठी विश्वकोश मंडळाच्या. त्यानंतरचा बघा, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. विरुद्धार्थी शब्द, जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द महाड. आपण आताच हा प्रश्न बघितला आहे. पुन्हा प्रश्न येत आहेत. एक मिनिट. त्यानंतर प्रश्न आहे की विरुद्धार्थी शब्द सांगा. प्रसरण, प्रसरण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहेत? आकुंचन आहे. त्यानंतर प्रश्न बघा, योग्य विरामचिन्हे वापरून खालील पर्याय निवडा. चिंटू ओरडला, मी येत नाही जा, असं हे वाक्य आहे. ते आपल्याला ह्या वाक्याला योग्य विरामचिन्हे वापरून लिहायचे आहे. तर त्यामध्ये चिंटू ओरडला, त्यानंतर इथं कॉमा येईल. मी येत नाही, मी येत नाही जा हे उद्गार वाक्य आहे आपण बोललेलं. त्यामुळे मी डबल इन्व्हर्टेड कामा आणि इकडे उद्गार चिन्ह असे हे वाक्य येईल. त्यानंतरचा प्रश्न बघा की प्राक्तनाचे संदर्भ हा रिकामी जागा यांचा कविता संग्रह आहे. प्राक्तनाचे संदर्भ हा कविता संग्रह कोणाचा आहे? द भा धामनस्कर यांचा आहे. द भा धामनस्कर यांचा कविता संग्रह आहे. कोणता? प्राक्तनाचे संदर्भ. त्यानंतरचा प्रश्न बघा, योग्य विरामचिन्हे वापरून आपल्याला या ठिकाणी पर्याय निवडायचा. अय्या तुम्ही कधी आलात? प्रश्नार्थक याच्यामध्ये अय्या याच्यामध्ये उद्गार चिन्ह येईल. अय्या तुम्ही कधी आलात? प्रश्नचिन्ह. म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याचे योग्य उत्तर आहे.
खालील शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा. प्रसरणच्या विरुद्धार्थी शब्द आकुंचन. आपण आताच हे प्रश्न बघितलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. एक मिनिट हां. कोकीळ. कोकीळ या शब्दाचा लिंग बदलायचा आहे. कोकीळ या शब्दाचा लिंग बदलला तर कोकिळा होईल. कोकीळचा स्त्रीलिंगी शब्द कोकिळा होईल. त्यानंतरचा प्रश्न बघा. किस्से शास्त्रज्ञानांचे या पुस्तकाचे लेखक डॉक्टर सुनील विभुते. डॉक्टर सुनील विभुते हे किस्से शास्त्रज्ञांचे या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघू. कोकीळ. कोकीळचा लिंग बदलला तर त्याचा कोकिळा होईल. आताच बघितलं. किस्से शास्त्रज्ञांचे पुस्तकाचे लेखक डॉक्टर सुनील विभुते बघितलं आपण. त्यानंतरचा प्रश्न बघू की रमेश पतंग उडवत होता यातील काळ ओळखायचा आहे. तर रमेश पतंग उडवीत होता याचा काळ अपूर्ण भूतकाळ आहे. या ठिकाणी पण आपल्याला काळ ओळखायचा आहे. मी रानात जातो हे साधा वर्तमान काळाचे वाक्य आहे. काळ. मी रानात जातो हे साधा वर्तमान काळाचे वाक्य आहे. त्यानंतर आपल्याला आरसा या शब्दाचा लिंग बदलायचा आहे. आरसा या शब्दाचा लिंग बदलला तर तो आरशी असा होईल. त्यानंतरचा प्रश्न बघा. समानार्थी शब्द. तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. तडाग. समानार्थी शब्द तलाव या शब्दाचा तडाग येईल. त्यानंतरचा प्रश्न पिसवा. ह्या शब्दाचा आपल्याला एकवचन करायचं आहे. पिसवा या शब्दाचा एकवचन पिशू. पिसू या शब्दाचा अनेकवचन पिसवा आणि पिसवा या शब्दाचा एकवचन पिशू. त्यानंतर प्रश्न बघा. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? व्यंकटेश माडगूळकर. व्यंकटेश माडगूळकर हे बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा. ती गाणे गाते हे वाक्य आहे. ते याचा काळ बदलायचा आहे. अपूर्ण भविष्यकाळ करायचा आहे. ती गाणे गाते हे वर्तमान काळाचा साधा वर्तमान काळ आहे. याच्यामध्ये ती गाणे गाते तर याचं अपूर्ण भविष्यकाळ केला तर काय होईल? ती गाणे गात असेल असं हे वाक्य होईल. त्यानंतरचा प्रश्न बघू की तलाव. तलाव शब्द समास शब्द तडाग आपण आत्ताच बघितलं. पिसवाच्या भावना हे पण प्रश्न झालं. त्यानंतरचा प्रश्न बघूया. कृष्णाने कंसास मारले यामधील प्रयोग ओळखायचा आहे. तर मारले. कृष्णाने कंसास मारले भाव्य प्रयोगाचे हे उदाहरण आहे. त्यानंतरचा प्रश्न. केशव कुमार हे रिकामी जागा या टोपण नाव आहे. केशव कुमार हे रिकामी जागा यांचे टोपण नाव आहे. केशव कुमार हे कोणाचे टोपण नाव आहे? तर प्रल्हाद केशव अत्रे. प्रल्हाद केशव अत्रे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? केशव कुमार या टोपण नावाने ओळखले जाते. त्यानंतरचा प्रश्न बघा. 92व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदी रिकामी जागा यांची निवड झाली होती. तर कोण? अरुणा ढेरे. अरुणा ढेरे यांची निवड झाली होती. कोणत्या? 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी. त्यानंतरचा प्रश्न आहे. कर्मणी प्रयोगात करता कधीच रिकामी जागा नसतो. कर्मणी प्रयोगात करता प्रथमात नसतो. कर्मणी प्रयोगामध्ये करता हा कधीच नसतो. तर काय? तर प्रथमामध्ये नसतो. कर्म प्रथमात असतो. त्यानंतरचा प्रश्न बघा. खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. कृष्णाने कंसास मारले हे हा झालेला आहे प्रश्न. पुन्हा रिपीट झालेला आहे इथं प्रश्न. एक मिनिट. त्यानंतरचा प्रश्न बघा. कर्मणी प्रयोग करता कधीच प्रथमात नसतो हे झालेला प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे. विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा. बाबा ओरडले जा ताबडतोब निघून इथून हे असे वाक्य आहेत. आपल्याला योग्य म्हणजे विरामचिन्हे वापरून हे वाक्य योग्य करायचे आहेत असं येईल. पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं उत्तर हे बरोबर आहे. बाबा ओरडले त्यानंतर जा ताबडतोब निघून इथून असे हे वाक्य येईल. त्यानंतरचा प्रश्न बघा. खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. मी मोबाईल वापरतो याचा प्रयोग काय आहे? तर कर्तरी प्रयोग आहे. मी मोबाईल वापरतो याचा प्रयोग कोणता आहे? कर्तरी प्रयोग आहे. अशा प्रकारे हे आपण काही सराव प्रश्न बघितले. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.